कोर्टात सुरू असलेली केस आपल्या बाजूने वळवण्यासाठी हर्षवर्धनने आता काही पुरावे आपल्याकडे राखून ठेवलेले असतात. ते पुरावे ऊर्जाच्या हाताला लागू द्यायचंच नाही असा विचार फायनली हर्षवर्धनच्या मनात आलेला असतो. जर ते पुरावे ऊर्जाच्या हाती लागले तर ही केस आपल्या हातून गेली हे हर्षवर्धनला चांगलंच माहिती असतं. आता विक्रांतचं जे घर असतं त्या घराबाहेरील समोरच्या ठिकाणी एक रहेजा व्यक्तीचं घर असतं आणि त्या रहेजा व्यक्तीच्या घराबाहेर जो कॅमेरा असतो सीसीटीव्हीचा, त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सगळं काही रेकॉर्ड झालेलं असतं. विक्रांत नेमका त्यावेळी पद्माशी काय वागलेला असतो ते. आता ते फुटेजही आधीच हर्षवर्धनने आपल्या काही माणसांना सांगून आपल्याकडे आधीच स्टोअर करून ठेवलेलं असतं. त्यामुळे ऊर्जाला पुन्हा ते फुटेज मिळवता येत नसतं आणि शेवटी ऊर्जा ते फुटेज न मिळाल्यामुळे स्वतःशी बोलत असते, माझ्याकडे फायनली ते शेवटचा पुरावा होता विक्रांतला कायमस्वरूपी गजाआड पाठवण्यासाठी, पण आता तोही पुरावा माझ्याकडे नाहीये. आता तर मला काहीतरी वेगळीच खेळी खेळली पाहिजे. आणि अशातच आपण पाहतोय आता कोर्टामध्ये जज साहेबांसमोर हर्षवर्धनने जणू बाजी मारलेली असते, कारण ऊर्जाकडे म्हणावा तसा काहीच महत्वाचा एकही पुरावा दिसत नसतो. आणि शेवटी हर्षवर्धन भर कोर्टात ऊर्जाला म्हणत असतो, झालं का तुझं, का काही आणखी बाकी आहे तुझं? आधी आपण कोर्टात केस लढायच्या आधी विचार करायचा असतो, आपण कोणासमोर उभं राहणार आहोत. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, हर्षवर्धन सर, मला माहिती आहे तुम्ही असं का बोलताय, पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला असं वाटत असेल की आजच्या या कोर्टात ही केस तुम्ही जिंकाल, पण लक्षात ठेवा ही केस काही केल्या मी तुम्हाला जिंकू देणार नाही, कारण ही माझ्या अस्तित्वाची लढाई आहे. पद्माला या सगळ्यातून न्याय मिळवून देण्यासाठी मला काहीही करावं लागलं तरी मी करणार. आणि तेवढंच आपण पाहतोय हर्षवर्धन म्हणत असतो, अगं बच्ची आहेस तू, बच्ची आहेस. माझ्यासारख्या बलाढ्य वकिलासमोर तू अशा प्रकारची भाषा करतेस ना, त्यातच तुझं बालपण दिसून येत आहे. आता एक गोष्ट लक्षात घे, आत्ताच्या आत्ता स्वतःची लायकी ओळख आणि थेट कोर्टातून माघार घे. हे वाक्य ऐकल्यावर आता हर्षवर्धनला थेट ऊर्जा म्हणत असते, हर्षवर्धन सर, का का असं म्हणताय तुम्ही? तुम्हाला कुठेतरी थोडी तरी भीती वाटते ना, म्हणूनच तुम्ही मला माघार घ्यायला सांगताय. नाहीतर तुम्ही तुमच्यासाठी असलेली पॉवर वापरा ना, तुमच्याकडे तुमच्या नावाची पॉवर आहे ना. मग तुम्ही मला माघार घ्यायला का सांगताय? कारण की तुम्हाला कुठेतरी भीती वाटते. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, नाही, अजिबातच नाही. तुला असं हरलेला पाहायचं नाहीये मला. तू उद्या म्हणू शकतेस मी कोर्टातून माघार घेतली म्हणून. त्यावर ऊर्जा म्हणत असते, अजिबातच नाही, या कोर्टातून मी माघार घेणार नाही आणि तुम्हाला इथून हरवल्याशिवाय मी इथून बाहेर पडणार नाही. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, घे, करून घे, तुझी जी काही इच्छा बाकी आहे ना ती पुरी करून घे. आणि अशातच आता कोर्टाने थोडा वेळ कोर्टाचं काम तहकूब केलेलं असतं आणि त्याच वेळेचा आपल्याला पुरेपूर फायदा घ्यायचा आहे असं आता ऊर्जा स्वतःशी बोलत असते. त्याच वेळेला आपण पाहतोय आता हर्षवर्धन हा त्याच्या एका कोपऱ्यात बसलेला असतो आणि तिथे भजन आणि त्याचा मुलगा आदित्य हे सगळे चर्चा करत असतात. त्यावेळेला तिथे आमदार शिर्के आलेला असतो. शिर्के म्हणत असतो, वकील साहेब, तुम्ही आज ज्या पद्धतीने केस लढताय ना त्यावरून हे स्पष्ट दिसतंय की तुम्ही माझ्या मुलाला निर्दोष या प्रकरणातून सोडवाल. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, अहो शिर्के साहेब, कशाला काळजी करताय तुम्ही? तुम्ही तर काही काळजीच करू नका. या कोर्टामध्ये फक्त डंका या हर्षवर्धनचा चालतो, बाकी कुणाचाही नाही. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता शिर्के म्हणत असतो, हो ना, हो, अगदी बरोबर बोलताय तुम्ही, पण थोड्या वेळाने परत एकदा कोर्टाचं कामकाज सुरू होणार आहे. त्यावेळेलाही तुमचा डंका असाच सुरू राहायला पाहिजे, नाहीतर उगाच या वेळेचा फायदा ती ऊर्जा घ्यायची आणि तुमचं 12 वाजून ठेवायची ती. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, शिर्के साहेब,
तुम्ही बोलताय म्हणून तुम्हाला काही बोलत नाही मी. हे वाक्य दुसऱ्या कोणी म्हटलं असतं ना तर त्याचे गाल रंगवले असते मी. हे वाक्य ऐकल्यावर आमदार शिर्के म्हणत असतो, बघूया ना कोर्टात नेमकं पुढे काय घडतंय. अशातच आपण पाहतोय आता ऊर्जाजवळ शौर्य आलेला असतो. शौर्य म्हणत असतो, वा वा ऊर्जा, काय उत्तर दिलेस तू डॅडना. मानलं तुला. खरंच तू ज्युनियर वकील असूनही अगदी सिनियरला भिडलीस. खरंच कोर्टामध्ये जो तो फक्त तुझ्याकडे पाहत होता. तुझ्या बोलण्यातला ऍटिट्यूड स्पष्ट दिसत होता. आणि आज चित्र असंच आहे. जरी तुझ्या हातात एकही पुरावा नसला तरी केस तूच जिंकणार असं काहीसं चित्र सगळ्यांसमोर निर्माण झालं आहे. त्यावर ऊर्जा म्हणत असते, शौर्य पण एक गोष्ट लक्षात ठेव, आता मला तुझ्या डॅड सारखी एक खेळी खेळावी लागणार आहे. जरा खेळी वाकडी आहे पण मनाविरुद्ध असली तरी खेळावी लागणार आहे. कारण शेवटी पद्माला न्याय मिळवून द्यायचा आहे आणि त्या नालायकाला गजाआड पाठवायचं आहे. त्यावर ऊर्जा म्हणत असते, कोणती खेळी सांग मला, त्या खेळीत तुला मी मदत करतो. त्यावेळेला फायनली ऊर्जाने आता शौर्याच्या कानात काहीतरी म्हटलेलं असतं आणि ते स्पष्टपणे आता थेट शौर्यने ऐकलेलं असतं. शौर्य म्हणत असतो, अगं पण. त्यावर ऊर्जा म्हणत असते, पण नाही आणि बिन नाही, हे काम झालंच पाहिजे, चल लवकर कामाला लाग. हे वाक्य ऐकल्यावर आता शौर्य म्हणत असतो, ठीक आहे, बघतो मी काय करायचं ते. आणि लगेचच आपण पाहतोय शौर्य तिथनं जिथे आदित्य बसलेला असतो त्या ठिकाणी पोहोचतो आणि आदित्यला कोपऱ्यातून इशारा करत असतो. आदित्यला शौर्यचा इशारा समजलेला असतो पण तिथून कसं काय उठायचं. बाजूलाच आपला बाप हर्षवर्धन बसलाय. त्याला जर काडी मात्र संशय आला तर तो आपल्याला फटकवून काढेल असा विचार आदित्यच्या मनात आलेला असतो. पण तेवढ्यात शौर्य पुन्हा एकदा बोलवत असतो आणि मग हा जो आदित्य असतो तो शौर्यला भेटायला बाहेर कोपऱ्यात गेलेला असतो. आदित्य म्हणत असतो, काय रे शौर्य, काय चाललंय तुझं. कोर्टात आहोत आपण, याचं तरी भान ठेव. त्यावर लगेचच आता शौर्य म्हणत असतो, आदित्य दादा, मला तुझ्याकडनं एक महत्वाच्या कामाची गॅरंटी हवी आहे. हे वाक्य ऐकल्यावर आदित्य म्हणत असतो, कसलं काम. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता ऊर्जाला फोन लावून देत शौर्यने तो फोन आदित्यच्या हातात दिलेला असतो. आदित्य म्हणत असतो, कोणाला लावलायस फोन. त्यावेळेला थेट शौर्य म्हणत असतो, ऊर्जाला. हे वाक्य ऐकल्यावर आता शौर्यला थेट आदित्य म्हणत असतो, म्हणजे तू मला काय करायला सांगतोयस. त्यावर शौर्य म्हणत असतो, दादा प्लीज बोल ना. आता तिकडनं ऊर्जा बोलू लागते, आदित्य दादा प्लीज ऐकून घ्या मी काय सांगते ते. हे वाक्य ऐकल्यावर आदित्य म्हणत असतो, बोल ऊर्जा. आता ऊर्जा म्हणत असते, आदित्य दादा मला माहिती आहे रहेजा क्वार्टर्सचं फुटेज तुमच्याकडेच आहे, कारण तुम्ही त्या तिकडनं फुटेज घेऊन डिलीट मारलंय ना बाकीचा. त्यावर आदित्य म्हणत असतो, पण तुला कसं माहिती. त्यावर आदित्यला ऊर्जा म्हणत असते, दादा मी सुद्धा वकीलच आहे ना, मग तेवढा विचार तर मी करू शकते ना. दादा मला आता तुमच्याकडनं ते फुटेज हवंय. हे वाक्य ऐकल्यावर आदित्य म्हणत असतो, येडीस का तू, मी माझ्या डॅडच्या विरोधात जाऊन ते फुटेज तुला देणार नाही. त्यावर आदित्यला फायनली ऊर्जा म्हणत असते, स्वतःच्या बहिणीचा तरी विचार करा. जर उद्या ही केस मी हरले आणि तुमचे वडील म्हणजेच हर्षवर्धन सर जिंकले तर निश्चितच तीर्थाचं लग्न फायनली शिर्के स्वतःच्या मुलाबरोबर लावण्यासाठी फोर्स करणार आणि मग तुमचाही नाईलाज होईल. हवंय का तुम्हाला असं झालेलं. हे वाक्य ऐकल्यावर आदित्य मनातल्या मनात बोलत असतो, ऊर्जाचं म्हणणं अगदी बरोबर आहे. आणि अशातच आपण पाहतोय आता ऊर्जा बोलू लागते, आदित्य दादा जरा तरी विचार करा. खरंच तुम्हाला वाटतं का की तो नालायक विक्रांत खरंच निर्दोष आहे का, आणि त्या व्यक्तीला वाचवून खरंच हर्षवर्धन सर योग्य करत आहेत का, याचा तरी विचार करा. हे वाक्य ऐकल्यावर आदित्य लगेचच बोलू लागतो, ऊर्जा तू जे काही बोलतेस ना ते अगदी बरोबर आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, इथे जर मी तुला फुटेज दिलं आणि उद्या जर माझ्या डॅडनं कळलं तर माझं काही खरं नाही. त्यावर ऊर्जा म्हणत असते, आदित्य दादा स्वतःचा विचार करा, पण आधी स्वतःच्या बहिणीचा विचार करा. त्या नालायकाच्या हातात उद्या जर तुमची बहीण गेली तर तिलाही तो कुस्करून टाकेल. तुम्हाला चालेल का ते.
त्यावर आदित्य म्हणत असतो, नाही नाही, अजिबात नाही, मी माझ्या बहिणीसाठी काही करायला तयार आहे. त्यावर ऊर्जा म्हणत असते, मग दादा फार विचार करू नका, आजच्या या कोर्टामध्ये केस मला जिंकली पाहिजे, तरच तो नालायक तुरुंगात जाईल. नाहीतर हर्षवर्धन सर यांनी केस जिंकली तर सगळं होत्याचं नव्हतं होईल. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता आदित्यला फायनली कळून चुकलेलं असतं की ऊर्जाला ते फुटेज देणं खूपच गरजेचं आहे. आणि अशातच आपण पाहतोय, मागचा पुढचा विचार न करता आदित्यने आपल्याकडे असलेलं ते फुटेज शौर्याच्या हातात टेकवलेलं असतं आणि ऊर्जाला तो फोनवर बोलत असतो, ऊर्जा, तू सांगितलंस त्याप्रमाणे ते फुटेज मी शौर्याच्या हातात टेकवलंय, शौर्यकडनं ते फुटेज घे आणि बेस्ट ऑफ लक, तुझं मनासारखंच होईल, असं आदित्यने म्हणताच आता ऊर्जा म्हणत असते, थँक्यू सो मच दादा, खरंच तुम्ही ना आज माझी लाज राखलीत. त्यावर आदित्य म्हणत असतो, ठीक आहे ठीक आहे. आणि अशातच आता आदित्य येऊन आपल्या बापाच्या बाजूला बसलेला असतो. इकडे आपण पाहतोय आता शौर्यने ते फुटेज नेऊन ऊर्जाच्या हातात दिलेलं असतं आणि मग कोर्टाचं कामकाज सुरू व्हायला थोडाच वेळ बाकी असतो. लगेचच आता ऊर्जा ते फुटेज आपल्या लॅपटॉपला लावून प्ले करून पाहते तर त्यात स्पष्टपणे सगळं असं दिसत असतं की हा जो शिर्केचा नालायक मुलगा म्हणजेच विक्रांत हा स्पष्टपणे पद्माला त्रास देत आहे, तिचा विनयभंग करत आहे आणि त्यावर केलेले अत्याचारही स्पष्टपणे त्या फुटेजमध्ये दिसून आलेले असतात. त्यावर ऊर्जा म्हणत असते, खरंच शौर्य, पाहिलंच ना, या फुटेजच्या आधारावरच या नालायकाला कडकातील कडक शिक्षा होईल आणि त्याला कळून चुकेल की त्याने काय केलंय ते. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, ऊर्जा, तू तर काही काळजीच करू नको, आता तर ही केस तूच जिंकणार. त्यावर लगेचच आता मागचा पुढचा विचार न करता ऊर्जाला शेवटी शौर्यने आता एक खात्री दिलेली असते की आज केसचे 12 वाजवायचे, पण त्या हर्षवर्धनच्या. आणि अशातच आता थोड्याच वेळात कोर्टाचं कामकाज पुन्हा एकदा सुरू झालेलं असतं आणि तेवढ्यात हर्षवर्धन बोलू लागतो, काय गे, मगाशी काय म्हटलं होतं मी तुला की माघार घे, तुला माहिती आहे ना या कोर्टात तुझं काहीच चालणार नाहीये. त्यावर जज साहेब म्हणत असतात, ऍडव्होकेट ऊर्जा शौर्य जहागीरदार शिंदे, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जे काही बोलताय ना त्याचा काही पुरावा तुमच्याकडे आहे का. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता ऊर्जा म्हणत असते, आहे ना, माझ्याकडे असा एक पुरावा आहे जो मी कोर्टात जर सादर केला तर पुढच्या क्षणाला तुम्ही या नालायकाला आजन्म कारावासाची शिक्षा भोगायला भाग पाडाल. हे वाक्य ऐकल्यावर आता हर्षवर्धन म्हणत असतो, जज साहेब, ही ऍडव्होकेट आहे ना, ही या कोर्टाचा वेळ वाया दवडते, बाकी काही नाही, हिच्याकडे पुरावा बिरावा काहीच नाही आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता ऍडव्होकेट ऊर्जा बोलू लागते, हर्षवर्धन सर, का का असं वागताय तुम्ही, तुम्हाला तर कुठेतरी भीती वाटते ना की मी जर एखादा पुरावा या कोर्टात सादर केला तर तुमचं काही खरं नाही. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, अगं गप्पा बस गा, तुझ्याकडे कुठून येणार आहे पुरावा, आणि तुझ्याकडे जर पुरावा आला तर तोपर्यंत मी काय शांत बसणार आहे का. हर्षवर्धनने असं म्हणताच आता थेट तिथे असलेले जज म्हणू लागतात, ऍडव्होकेट हर्षवर्धन, अहो काय बोलताय तुम्ही हे, आणि तेही कोर्टात. त्यावेळेला हर्षवर्धन बोलू लागतो, माफी मागतो मी या कोर्टाची, पण या ऍडव्होकेट ऊर्जाला समजवा, माझ्यासमोर उभं राहून उरुरवी करते ती, तिला कळलं पाहिजे या कोर्टात केसचा निकाल लागतो पण हर्षवर्धनने दिलेल्या पुराव्यांच्या आधारावर. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, का जर एखादा पुरावा माझ्याकडे असेल आणि तोच जर पुरावा मी जज साहेबांच्या हातात आता दिला तर पुन्हा एकदा या कोर्टामध्ये माझी बाजू वरचढ होणार आहे आणि हा हर्षवर्धन खाली पडणार आहे. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता जज साहेब म्हणत असतात, ऍडव्होकेट ऊर्जा, तुमच्याकडे असलेला पुरावा लवकरात लवकर सादर करा, नाहीतर या कोर्टाला असं वाटतंय की तुम्ही कोर्टाचा वेळ वाया दवडताय. त्यावर लगेचच आता
मागचा पुढचा विचार न करता हर्षवर्धनने शेवटी ऊर्जाला म्हटलेलं असतं, अगं काय बघतेस तू, काढ ना तुझ्याकडचा पुरावा. आणि मग ऊर्जाने पुरावा जज साहेबांकडे पाठवलेला असतो. जज साहेब तो पुरावा अगदी निरखून पाहतात आणि जसा पुरावा जज साहेबांनी निरखून पाहिलेला असतो त्यानंतर मात्र एकच गदारोळ वाजतो. सगळेच इकडून तिकडून पळत सुटतात, कारण आता विक्रांतच्या विरोधात जज साहेबांनी निकाल दिलेला असतो आणि तो निकाल असतो की फायनली या विक्रांत शिर्केला कायमस्वरूपी तुरुंगात टाकणं गरजेचं आहे. अचानकपणे असं वाक्य ऐकल्यावर विक्रांत लगेचच आता आपल्या घरातून बाहेर पळणार. तेवढ्यात आपण पाहतोय शौर्याने आता त्याची गचांडी धरलेली असते आणि त्याला गराक्कन फिरवत चांगलं फटकावलेलं असतं. शौर्य म्हणत असतो, दीड दमडीच्या तुझी इतकी हिंमत, तू पळतोयस, अरे काय समजतोस तू स्वतःला. एक गोष्ट लक्षात ठेव, जर टाळकं सटकलं ना तर चांगला उभा आडवा करून तुडवून काढीन तुला. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय की खरंच येत्या काळामध्ये आपल्याला काही नवीन पाहायला मिळतंय का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. हा